जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 48। मंत्री। राज्याधिष्ठांमध्ये अमात्य व मंत्री यांना अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे। मंत्र्याच्या सत्कार्यावरच राज्याचा विकास, उन्नती व स्वामित्व निर्भर असते। त्यामुळेच आचार्य सोमदेवांनीही मंत्र्याला सप्तप्रकृतीतील एक प्रकृती म्हटले आहे। राजाने कोणतेही कार्य एकट्याने न करता सुयोग्य मंत्री व अमात्य यांची नियुक्ती करून त्यांच्या सहकार्यानेच करणे आवश्यक मानलेले होते। कुलीन, कर्तृत्ववान, स्वदेशवासी, चरित्रवान, निर्व्यसनी, राजभक्त, नीतिज्ञ, युद्धविद्या विशारद, निष्कपट अशा व्यक्तींचीच परीक्षा घेऊन राजाने मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करावी। राष्ट्रकार्यात राजाला योग्य सल्ला देणे मंत्र्यांचे आद्य कर्तव्य आहे। परराष्ट्र धर्म, युद्ध अथवा तह इत्यादी विषयक निर्णय व प्रशासकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत राजाला आवश्यक ते सर्व सहकार्य करणे हे मंत्र्यांचे आद्य कर्तव्य होय। त्याचबरोबर राजावर नियंत्रण ठेवणे व अयोग्य प्रकारे वागणाऱ्या राजाला वेळप्रसंगी काढून टाकण्याचे काम मंत्री, मंत्रिमंडळ व मंत्री परिषद करीत असे। वसंतपूरचा राजा जितशत्रू आपली राणी सुकुमालिया हिच्या प्रेमात इतका निमग्न झाला की राजकारभाराच्या बाबतीत तो उदासीन राहू लागला। तेव्हा मंत्र्यांनी त्या राजाला राजसत्तेवरून दूर करून राजकुमाराला सिंहासनावर बसविले। याशिवाय राजाला राज्यकारभाराच्या बाबतीत सल्ला देण्याचे, राजासाठी धार्मिक कृत्य करण्याचे काम, राजाला लष्करी बाबतीत सहकार्य करण्याचे काम मंत्री, पुरोहित, सेनानी इत्यादी निरनिराळे अधिकारी करीत असत। न्याय व्यवस्था। निष्पक्षपणे न्यायदान करणे व दुष्टांचा नाश करणे हे राजाचे आद्य कर्तव्य आहे, तर तेच न्यायसंस्थेचे प्रमुख सूत्र आहे। प्रशासन व्यवस्थेत न्यायसंस्थेचे महत्त्व स्पष्ट करताना आचार्य सोमदेवांनी म्हटले आहे की जो राजा न्यायपूर्वक राज्यकारभार करीत नाही तो प्रजापीडा व असंतोषास कारणीभूत होतो व परिणामतः तो नष्ट होतो। अशा प्रकारे न्यायव्यवस्था प्रशासनाचा स्थिर मूलाधार मानलेली आहे। राजाचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय असून राजा राजधानीच्या ठिकाणी न्यायदानाचे कार्य करी। आचार्य सोमदेवांनी या न्यायालयाला सभा व सभासदांचा सभ्य म्हटले आहे। या सभेचा राजा हा प्रमुख असून सभ्यांच्या सहकार्यानेच तो न्यायदानाचे कार्य करीत असे। या न्यायालयात सीमाविषयक कोणत्याही विवाद्य विषयाच्या बाबतीत निर्णय घेतला जात असे। तसेच ग्राम, शहर येथील न्यायालयाकडून आलेल्या अपिलांच्या बाबतीत न्यायदानाचे कार्य येथे चाले। राजाच्या न्यायालयाने दिलेला निर्णय हा सर्वश्रेष्ठ व अंतिम निर्णय असे। या निर्णयाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न जर एखाद्या व्यक्तीने केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येत होती। ज्या प्रकारे सूर्य अंधकाराचा नाश करून प्रकाशाचा संचार करतो, त्याचप्रमाणे सभ्यांनी निष्पक्ष भावाने अपराधी व्यक्तीच्या दोषांचा विचार करून त्या दोषांना राजासमोर स्पष्ट करणे आवश्यक आहे। न्यायालयाद्वारे योग्य तपासणीशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा होता कामा नये। आपला क्रोध शांत करण्यासाठी, बदला घेण्यासाठी अपराध सिद्ध न करता कोणत्याही व्यक्तीला शिक्षा करणे अयोग्य मानलेले होते। वेळप्रसंगी एखादा अपराधी व्यक्ती सुटला तरी चालेल, पण निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे जैन न्यायसंस्थेचे तत्त्व होते। जैन ग्रंथकारांनी न्यायदान प्रक्रियेच्या 4 स्थितीचे वर्णन केले आहे। प्रथमतः वादी व प्रतिवादी प्रतिज्ञेवर आपले मत न्यायालयात विवाद्य मुद्द्यासंबंधाने स्पष्टपणे मांडतात। त्यानंतर आचार्य सोमदेवांच्या मते योग्य अनुभव असलेल्या साक्षीदारांच्या साक्षीने
व सत्य व लिखित पुराव्याच्या आधाराने विधानाची सत्यासत्यता शोधून काढण्याचा प्रयत्न करण्यात येतो. साक्षीदारांनाही आपले मत मांडताना शपथ घेऊनच आपले सत्य मत प्रदर्शित करावे लागते. साक्षीदार असत्य साक्ष देत असल्यास त्यास दंड केला जात असे. उपयुक्त पुराव्याच्या आधाराने न्यायाधीश अपराधी व्यक्तीचा अपराधामागील हेतू शोधून काढण्याचा प्रयत्न करीत असत. या सर्व प्रक्रियेनंतर गुन्ह्याच्या स्वरूपानुसार गुन्हेगाराला शिक्षा केली जात होती. शिक्षा करतानाही पैशाच्या स्वरूपातील दंड, अवयव तोडणे, फाशी इत्यादी कठोर शिक्षा देण्यात येत. तथापि त्यामुळे समाजात किंवा त्या व्यक्तीच्या जीवनातही या किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये हा महत्त्वाचा हेतू त्यामागे असे. समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांपासून समाजाचे संरक्षण करण्याच्या कार्यासाठी राजा न्यायदानाचे कर्तव्य आवश्यक कर्तव्य समजून करीत असे. तथापि त्याचवेळी गुन्हेगाराकडेही सुधारणावादी दृष्टिकोनातून पाहिले जात असे. त्या व्यक्तीच्या मनातून सूडबुद्धी आसुरी प्रवृत्तीचा नाश करणे हेही राजा आपले कर्तव्य मानित होता. राजाने सारासार बुद्धीनेच न्यायदान करावे. अयोग्य प्रकारे क्रोध भावनेच्या ताब्यात जाऊन न्यायदान करणारा राजा सदैव असंतुष्ट असतो. राजाने न्यायदानाचे कार्य न केल्यास समाजात अशांतता निर्माण होते. म्हणून राजाने न्यायदानाला आवश्यक कर्तव्य मानून अपराधी व्यक्तीला योग्य प्रकारे दंड करून समाजस्वास्थ्य टिकविणे आवश्यक मानलेले आहे. न्यायसंस्था ही राष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात महत्त्वाची संस्था असलेली दिसते. चोरी, दरोडा, परस्त्री गमन, राजज्ञेचा भंग इत्यादी अपराध होत असल्याची माहिती मिळते. याशिवाय प्रशासन कार्यात केलेल्या अयोग्य कर्तव्याबद्दल सैन्यात किंवा प्रशासकीय यंत्रणेत लाचलुचपत, राज्यद्रोह इत्यादी कृत्याबद्दल किंवा विचारांचा प्रसार केल्याबद्दल निरनिराळ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यात येत होती. चोरी करणाऱ्यालाच नव्हे तर चोरीचा सल्ला देण्याबद्दल, चोरीची माहिती असून न सांगणाऱ्या, चोरलेली वस्तू कमी पैशात खरेदी करणाऱ्याला किंवा चोराला कोणत्याही प्रकारे सहकार्य देणाऱ्या व्यक्तीलाही शिक्षा केली जात होती. तुरुंगातील जीवन अतिशय कष्टमय व शोचनीय असे. कैद्यांना विविध प्रकारे कठीण त्रास दिला जात असे. त्यांचे सर्वस्व अपहरण करून त्यांना कैदेत बंद केले जाई. भूक, तहान इत्यादींच्या बाबतीत त्रास दिला जात असे. पुत्रोत्सव, राज्याभिषेक उत्सव प्रसंगी आनंदाप्रित्यर्थ कैद्यांना मुक्त करण्यात येत होते. सामान्यतः समाजात सामाजिक स्वास्थ्य कायम टिकावे, अयोग्य कृत्य करणाऱ्या व्यक्तींना शासन करण्यात यावे या भावनेतून न्यायसंस्थांनी कार्य करावे अशी जैन ग्रंथकारांची अपेक्षा होती व त्याप्रमाणे जैन राजे कार्य करतानाही दिसतात. सैन्य विभाग. आचार्य सोमदेव सुरींनी नीतिवाक्यामृतमध्ये सैन्य किंवा बल याला राज्याच्या अस्तित्वात आवश्यक असलेल्या सप्तांगापैकी एक अंग किंवा घटक मानले आहे. बाह्य आक्रमणापासून प्रजेचे सर्वांगीण रक्षण करणे हे राजाचे आवश्यक कर्तव्य मानले जात होते. आचार्य सोमदेव सुरींच्या मते शत्रूचे निवारण करून धन, दान व मधुर भाषणाद्वारे राज्याचे समस्त ध्येय सिद्ध करून राज्याचे कल्याण करणाऱ्या घटकाला बल म्हणतात. प्राचीन काळात राजा आपल्या साम्राज्य विस्तारार्थ युद्धाचा मार्ग स्वीकारत असे. त्याचबरोबर धन, धान्य, समृद्धी मिळविण्यासाठी शत्रूच्या राज्यात खिचपत पडलेल्या प्रजेला मदत म्हणून युद्ध केले जात असल्याची माहिती मिळते. युद्धात यश मिळविण्यासाठी रथ, अश्व, हत्ती व पदाती असे सैन्याचे 4 विभाग केलेले असत. अश्व, हत्ती व रथ यांना राजकीय व शासकीय जीवनात महत्त्वाचे स्थान दिलेले असते. प्राचीन जैन ग्रंथात सेनापती, गृहपती, पुरोहित व स्त्री यांच्याबरोबर
हत्ती, अश्व यांची राष्ट्राच्या रत्नामध्ये गणना करण्यात आलेली आहे. मौर्य काळात तर हत्तीचे वध करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात येत होती. हत्तीचे भद्र, मृग, मंद व संकीर्ण असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी 7 हात उंच, 9 हात उंच, मध्यभागी 10 हात, पादपुच्छ या 7 अंगांनी परिपूर्ण असलेला सुप्रतिष्ठित, सौम्य, प्रमाणयुक्त शिक्षण घेतलेला हत्ती योग्य समजलेला असे. कठीण मार्ग सुकर करणे, शत्रुपक्षाची कडेकोट तटबंदी नष्ट करणे, शत्रुप्रहारापासून आपल्या सैन्याचे रक्षण करणे, शत्रुपक्षाचा युद्धसमयी नाश करणे इत्यादी कामे हत्तीला करावी लागत. निरनिराळ्या जंगलातून हत्तींना पकडून आणून त्यांना योग्य प्रकारे शिक्षण देऊन युद्धात त्यांच्याकडून काम करवून घेतले जात असे. हत्तीनंतर युद्ध सैन्य विभागात अश्व विभागाला दुय्यम महत्त्वाचे स्थान होते. निरनिराळ्या देशामधून अश्व आणले जात असत. कालीय बेटावरील घोडे प्रसिद्ध होते. उडी मारणे, गोल फिरणे, वेगवान चाल घेणे इत्यादी विविध प्रकारचे शिक्षण घोड्यांना दिले जाई. योग्य प्रशिक्षण दिलेल्या व धष्टपुष्ट अश्वांच्या संख्येवरच सैन्य विभागाची शक्ती व युद्धातील यश अवलंबून असे. चतुरंगिणी सेनेचा रथ विभाग हा तृतीय भाग होय. रथ समतल भूमीवर युद्ध करण्यास उपयुक्त असे. त्यात धनुर्धारी योद्धा आरूढ होऊन शत्रूला पराभूत करून स्वतःचे सामर्थ्य प्रस्थापित करीत असे. आचार्य सोमदेवांच्या मते रथाला सर्व सेनेच्या पुढे ठेवणे आवश्यक समजावे. रथामुळे नष्ट झालेल्या शत्रू सैन्याला पाठीमागून येणाऱ्या सैन्याच्या मदतीने सहजपणे जिंकता येते. पदाती हा चतुरंग सेनेचा 4था विभाग होय. सैन्य कोठून जमवावे, त्यांना कशा प्रकारे शिक्षण द्यावे, नवनवीन डावपेच राजाने कसे शिकवावे व सैन्य राष्ट्रनिष्ठ, राजनिष्ठ कसे राहील यासाठी काय काय प्रयत्न करावेत याचेही विवेचन जैन राजनीती शास्त्रकारांनी केलेले आहे. सेनाध्यक्ष हे पद अतिशय महत्त्वाचे असून त्या अधिकाऱ्याच्या कार्यावरच राष्ट्राचा जय पराजय अवलंबून असल्याने आचार्य सोमदेव सुरींनी या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींच्या अंगी खालील गुण असणे आवश्यक मानलेले आहे. ती व्यक्ती कुलीन, आधार व्यवहार संपन्न, राजविद्या प्रवीण, स्वामी व सेवकावर अनुरक्त, पवित्र हृदयाची, परिवारयुक्त, नैतिक, हत्ती, घोडे, रथ व सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे यांचे सर्वांगीण ज्ञान असलेली, शत्रू व मित्र राष्ट्रांच्या भाषांचे ज्ञान असणारी, आत्मज्ञानी व बलवान, राजनीतिशास्त्र व युद्धशास्त्र या विषयात सर्वांग परिपूर्ण ज्ञान असलेली असावी. सर्व सैन्य हे सेनापतीच्या किंवा सेनाध्यक्षाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येते. युद्धाच्या वेळी सम्राटांची परवानगी घेऊनच हा सर्व सैन्य सुसज्ज करून युद्धभूमीवर जातो.